माऊली अरे वा, आलात का? द्या. हे घ्या. जड लागतोय. बघा तर उघडून. गरम आहे, वास छान होते बरं का. उघडून मागी. अरे पुरणपोळी आहे. हे कशाला करायचं? हा आमच्या मंडळीने केली पुरणपोळी. म्हणलं द्यावी तुम्हाला. वहिनीसनी बी द्या, तुम्ही बी खावा. बर 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 देतो. घमघमाट खरंच लय भारी सुटलाय बरं का. अहो तुम्ही खाऊन तर बघा, एक नंबर झाले पोळी. बर बर. तुम्ही जेवलात का? होय झालं की आमचं झालं. जरा पाय मोकळं करायला चाललोय. बर बर, या जाऊन मग. तू अधिपतीला भेटलास? कसे आहेत दोघे, बरे आहेत? दोघे बरेत आणि आज अक्षरा वहिनीने वटपौर्णिमाही साजरी केली. काय सांगतोयस? म्हणजे वडाची पूजा वगैरे केली तिने? अधिपती होता सोबत आणि मोठे मालक अधिपतीने एक खोली घेतली भाड्यावर. एक लॉन्ड्रीवाला आहे, त्याच्याकडे राहत आहेत. हे चांगलं आहे. डोक्यावर छप्पर आलं ही चांगली गोष्ट आहे. पण रोजचा खर्च सुद्धा आहे ना रे, त्याचं काय करतोय? तुम्ही काळजी करू नका, अधिपती कामाला लागलाय. म्हणजे छोटं मोठंच काम आहे, थोडेफार पैसे मिळत असतील. आणि मी मदत करायला गेलो तर माझी मदत ती नाकारली त्याने. तुझी मदत नाहीच घेणार तू. इनफॅक्ट कोणाचीच घेणार नाही, माझी नव्हती घेतली. मला काय वाटतं ओंकार, आज सण आहे ना, सणाच्या निमित्तानं आपण कुणाचंही तोंड गोड करू शकतो. ती काही मदत नाही, बरोबर? आता काय करायचं सांगा मोठे मालक. म्हणजे तुमच्या डोक्यात काही नवीन आयडिया आहे का? हा हा, म्हणजे बघ असं करता येईल की हे करता येईल ना? आता कसं वाटतंय तुम्हाला? घरातून बाहेर पडलो तेव्हा थोडं टेन्शन होतं, पण आता मस्त वाटतंय ना? हा आता खरंच बरं वाटतंय. एक एक करता करता कसे सगळे दिवस निघून जातील कळणार बी नाही, आहे की नाही? एकाच गोष्टीच वाईट वाटतंय हो. कशाचं? आई साहेब, त्यासनी भेटता येत नाही, रोज बघता येत नाही. मग अशी ती पुरणपोळी खाताना विलय आठवण आली आई साहेबांची. त्यांच्या आवडीची आहे ना. गंमत काय झाली माहितीये काय, त्याने आपलं त्यांच्या काळजावर दगड ठेवून ती रीत बीत पाळण्यासाठी आपल्याला घराबाहेर जाऊ दिलं खरं, पण त्यासनी काय त्रास होत असेल त्यांचं त्यांनाच माहित. हे बघा, तुम्ही असा विचार करून स्वतःला त्रास नका करून घ्या. अहो, आपल्या संसाराला बळ मिळावं म्हणून मॅडमने आपल्याला बाहेर पाठवलं. त्यांची इच्छा होती म्हणून आपण बाहेर पडलो की. आणि आपण जिंकावं अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही जर खचून गेलात तर त्यांनाच वाईट वाटेल. आणि तुम्हाला त्यांची आठवण येणं अगदीच स्वाभाविक आहे. पण हे बघा, 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, असे 10 दिवस कसे जातील ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही. सारखं वाटतंय मला, फोन करावं काय, बोलावं काय. मी काय विचार केला, आता फोन केला तर उगाच मग अजून त्रास होणार त्यासनी बी. मग भेटायची इच्छा होणार, मग राहू देच. मग म्हणताना मी काय आपलं करत नाही फोन. लई लागलंय बघ मला. मम्मी, आता काय रातच्याला करत बसायचं वय? चल की जाऊ घरला. अगं येडी असत का? हे बघ, आपण का नाही रातच्याला उशिरा घरला जाऊ. म्हणजे काय होईल, ऐक, डायरेक्ट आपण रूम मध्ये जायचं आणि झोपायचं. आत्ताच गेलं का नाही तर ताई आपल्याला 10 प्रश्न विचारत बसेल. माझा अधिपती कुठे राहतोय, माझा अधिपती कुठे आहे, कोण सांगत बसायचं एवढं तिला. आणि हे बघ, हे आपण आता लागलंय का नाही पायाला मला, ते बी सांगावं लागेल, कळलं? त्याच्यापेक्षा राहू दे, आपण का नाही उशिरा जाऊया. म्हणजे काय, डायरेक्ट घरी झोपायलाच. मम्मी, हा किती बघ दोघं. तेच तर म्हणतेय, 10 दिवस कसे संपतील तुम्हाला कळणार पण नाही. मम्मी दमाना. आणि ही रीत पूर्ण झाल्यावर आपण घरी जाऊच ना. आज खूप चाललो, आता घरी जाऊया. लगेच घरला जायचं? अहो, आता तर 2 दिवस झाल्यात.
हो त्या घरी नाही, आता तात्पुरते आपल्या घरी जाऊया असं म्हणतेय. आपल्या तात्पुरत्या घरी जाऊया. चला. माऊली अजून इथंच होय? अहो गार होईल किती, जावा जेवा जावा. हे काय निघालो की आता. बरं काही लागलं तर नक्की सांगायचं बरं का. अहो आधीच तुम्ही एवढे केले आमच्यासाठी, तेच ऋण कसे फेडायचे असा विचार होतोय आमचं दोघांचं काय. अगं पण ही इकडे काय करायला? अगं हे ना हितच कुठेतरी राहत असणार आहेत बघ. अहो ऋणाचं काय घेऊन बसला. शेवटी माणूस आणि माणुसकी महत्वाची आहे का नाही. चला गुड नाईट. होय गुड नाईट गुड नाईट. ओ दादा दादा थांबा की. ओ ओ दादा ओ डबेवाले दादा थांबा थांबा. मम्मी चल. हा चल की पटपट चल. हा हा ये इकडं. हा थांबा. चालत वय दुकान बंद करून. हो आता रात झाली, दुकान बंद करायची वेळ झाली ना. माझ्या दुसऱ्या कामाला चाललो होतो मी. काही काम होतं काय? तुमच्याकडं खोली भाड्याने द्यायची आहे का? भाड्यानं खोली माझ्याकडं? हा? नाही. मग ते मगाशी दोघं जण तुमच्या संगत बोलत होती बघा, म्हणजे ते काय खोलीबद्दलच विचारत होते काय? नाही. अच्छा, म्हणजे ते कामगार आहेत. अहो ते हा अहो ते कामगार नाही हो, ते नवीन जोडप आहे. ते थोडे आडले होते. त्यांना खोलीच मिळाना भाड्यानं. 10 दिवसासाठीच पाहिजे होती. माझ्याकडे रिकामी होती एक खोली, दिली त्यांना. हा बरं मला सांगा, 10 दिवसात राहणार आहेत ते? वय 10 दिवस. बरं तुम्ही भाडं किती सांगितलं त्यासनी? अहो, आता 10 दिवस राहणार आणि काय भाडं घेणार त्यांच्याकडून. जाऊ दे, आडली होती बिचारी, दिली. असं आहे काय? दादा आम्हाला बी खोली पाहिजे होती 10 दिवसासाठी. हा आता बघा, ही होती ही त्यांना 10 दिवसाकरता दिली. आता रिकामी झाली ना, तुम्ही एक चक्कर मारा परत 10 दिवसांना. रिकामी झाली की तुम्हाला बी देऊ. ठीक आहे. या. हा होय. अगं काय चाललंय तुझं? केवढी रात झाली बघ. झोप बघू. नग एवढा विचार करूस. अगं दिस गेला तरी अजून त्योच भुंगा भुणभुणतोय बाई ग. हा बघ, असं मनात ठेवायचं नसतं, सोडून द्यायचं असतं बघ. आजवर हेच तर करत आलोय आम्ही आई. मग आज पण तेच कर. इसर काय ते बोलले ते. नाही आई, आम्ही मोठे मालक काय बोलले त्याचा विचार नाही करत होत. मला वाटलं तू त्याच्याबद्दलच विचार करतीयस. मग मग आता कसला विचार करतीयस? अधिपतींचा. म्हणजे इथनं गेल्यापासनं आमचं त्यांचं काही बोलणं झालं नाही. बघणं तर दूरच राहिलं. आजवर असं एक बी दिवस गेला नव्हता की आम्ही त्यासनी बघितलं नाही. कसं मन लागल ग आमचं. सारखा त्यांचाच विचार येतोय मनात. पण तुला हे समजा माहित होतं ना व, त्यांना ही रीत करायला सांगताना. ते खरंय गाई, मनावर दगड ठेवून आम्ही त्यासनी घराबाहेर पाठवलं. पण आता तेच मन खायला उठलंय बघ. ते कुठं आहेत, कसं राहत्यात, काय बी कळलं ग. तुला सांगतो आई, एकदा का त्यांचा पत्ता कळला, त्यांची खुशाली कळली की मग आम्हाला जरा हायसं वाटेल. त्यांच्या नकळत आम्हाला काहीतरी मदत बी करता येईल. ताई ताई ताई, अगं आमचं तोंड गोड कर. मावशी तुझं काम केलंय बर का आम्ही. काय झालं? अगं ताई, अधिपती आणि सुनबाई कुठं राहतात का नाही, त्यांचा पत्त्या काढून आणलाय आम्ही. आणि मावशी मस्त राहतात बर का दोघं. तुझ्या सूनबाईनी तर नवी कोरी साडी नेसून पूजा बी केली वडाची.
आणि काय तर म्हण पायाला लागल्याचं नाटक केलं. आणि ताई तुला सांगू वडाच्या 2-4 फेऱ्या राहिल्या होत्या शेवटच्या. आणि मग काय अधिपतीने तिला उचलून घेतलं आणि मग त्या दोघांनी बी प्रदक्षिणा मारल्या वडाच्या. म्हणजे बघ की मावशी, आज नवऱ्याच्या आयुष्यासाठी पूजा करायची असते ना व, पण हिनं तर दाखवून दिलं का आयुष्यभर नवऱ्याला कसं गुलामासारखं राबवणार आहे म्हणून. अगं त्यांनाच कामाला लावलं ग, त्यांना दुसऱ्याला लावलंय स्वतःला. नाहीतर काय अगं ताई सोपं असतंय बाई तिला उचलून एवढ्या प्रदक्षिणा मारायला. काय उचलायला लावलं? अगं होय की ताई, खरंच सांगालोय आम्ही. बाकी बडबड बंद करा. ते राहत्यात कुठं ते सांगा आधी. अगं ते ताई ते कुठल्या तर खुराड्यात राहिलेत बघ. म्हणजे अगं ते कोणती हा लॉन्ड्रीवाला त्याचं दुकानच आहे म्हणजे तर त्याचं का नाही त्या लॉन्ड्रीवाल्याच्या त्या दुकानाच्या शेजारीच काहीतरी टपरी आहे. तर ती टपरी म्हणून ते खोली म्हणून वापरतात. हा म्हणजे तिथंच राहतात ते दोघं. हा म्हणजे आम्ही बी काय आतनं वाकून बघितलं नाही, पर बाहेरून बघितल्यावर कळतं की आतलं घर कसं असेल ते. बघ की मावशी, अशा ठिकाणी राहायला लावलं ग तिनं अधिपतींना. म्हणजे समधी काम बी अधिपतीच करतात ग, आणि ही राहती मस्त राणीवाणी. म्हणजे बाहेरून समजा सामान आणणं, खोली लावणं, परत साफसफाई करणं समजा अधिपतीच करतात ग. ही काय बी करत नाही, इकडची वस्तू तिकडं करत नाही ग. वय आता उपवास तर केला होता का नाही कोण जाणं. लॉन्ड्रीवाल्याकडे राहते? वय अधिपती सूर्यवंशी आहेत का घरी? अरे ओंक्या ये की भावा. काय झालं, सगळं ठीक आहे ना? एवढ्या रात्री आलात? का भावाच्या घरी यायला काळ वेळ पाळली पाहिजे का? हे काय अरे काही नाही भावा, ह्याच्यामध्ये थोडी भाजी आहे, किराणा सामान आणि मिठाई. हा आणि ही कॅश. अरे बघताय काय भावा, तुमच्यासाठीच आणली आहे कॅश. ठेवा. कुठे डल्ला मारला एवढ्या पैशांचा? कॅश कुठून आली एवढी? अरे भावा माझ्याकडे कुठून येणार एवढी कॅश? बघितलं आई साहेबांचं काम. आपण घरातून बाहेर पडत होतो तेव्हा काळजावर दगड ठेवून कसं कसं आपल्याला बाहेर जाऊ दिलं, आणि आताही असलं काहीतरी पाठवतात. सांग आई साहेबांनी म्हणावं तुमचा शब्द काय मोडत नसतो म्हणावं आम्ही, आणि ते सामान बी घेऊन जा, पैसे बिशे सगळं घेऊन जा. आई साहेबांना म्हणावं फोन करा आम्हाला. अरे भावा तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ही कॅश आई साहेबांनी नाही दिली. मग फोन दिले? मी दिले. नाही नाही नाही, त्यासनी जसं राहायचंय तसं राहू दे. पण आमच्या अधिपतींची आभाळ होता कामा नये. त्यांना जेवण खाण, चांगलं कपडा लत्ता सगळं मिळालं पाहिजे, आणि आम्ही त्यासनी ते देणार. अगं पर ताई तू जर का त्यांना हे समज दिलंस तर त्या मास्तरडीला कळल्याशिवाय राहणार आहे का? आणि मग काय मास्तरडीच म्हणणार का तुम्हीच नियम केला आणि तुम्हीच नियम मोडायला सा म्हणून, आहे का नाही? मावशी, आणि असं करून नाही का तू आहे तर कोलीत देशील बरं का तिच्या हातात. म्हणजे तुम्ही म्हणला मदत घ्यायची नाही आणि तुम्हीच मदत करायला, ते बी फक्त अधिपतींना. आणि कसं आहे ना हो ताई, आता बघ अधिपती आधीच खुळे झाले तिच्या माग. म्हणजे बघा तू जरी अधिपतीसनी म्हणलीस काय मास्तरडीला सांगू नगस, तरी बी अधिपती काय ऐकणार नाहीत ग. अधिपती का नाही पहिलं जाऊन सांगणार तिला. हा नाही, पण आम्हाला अधिपतींचे हे असले हाल नाही बघवत. लई काळजी वाटायलाय आम्हाला त्यांची. आम्हाला मान्य आहे की आम्हीच ह्यो निर्णय घेतलाय, पण तरी आम्हाला हे सगळं काही पटत नाही. त्यांना सवय नाही असलं बाहेर राहायची, पडल ते काम करायची. निर्णय घेताना कशी कठोर झाली होतीस, आता तशीच राखी. हा 10 दिवस तुला तसंच राहावं लागणार आहे बघ.
अगं पावलं पावली असं वाईट वाटून घेऊन तरास कोणाला होणार आहे? तुलाच नव. मग तुला मी सांगत होते तेव्हा की असं काहीतरी करू नकोस, जरा विचार कर. आणि तेव्हा तू माझं ऐकलं नाहीस. अगं आई आहे मी तुझी, मला माहिती आहे तुझं मन कसं आहे ते. अधिपतीवर तुझी किती माया आहे हे माहिती आहे मला. तुला नव्हतं सण होणार तेव्हाच कळलं होतं मला. पण तू कुठं ऐकलंस माझं? आता मन घट्ट कर. गेल्यात नव्हते राहत्यात ना कसं बी, तर राहू दे त्यासनी तिथंच. वय ताई, आपण का नाही ते दोघं कसे राहतात ते तर बघू. म्हणजे कसं कसं करतात ते बघूयात की. हा, आम्ही हे सगळं अधिपतींसाठी केलंच नव्हतं. सुनबाई कशा आहेत ते ह्या परिस्थितीत राहून अधिपतींना कळावं म्हणून केलतं. एवढं करून अधिपतींना सुनबाईंबद्दल प्रेमच वाटणार असेल तर काय बी करून आम्ही त्यांना सुनबाईंपासून दूर करणार. तुम्ही कशाला आला इथे? ओंक्या तू सांगितलंस का त्यासनी आम्ही इथं राहायला आलोय म्हणून? कशाला घेऊन आलेस त्यासनी इथं? तुम्ही जरा शांत व्हा बरं. त्यांना आत तरी येऊ दे. बाबा बाबा तुम्ही या, या ना आत या. मी बसा ना. मी स्टूल आणते शेजारून. हा थांबा. अरे नको बाळा, काही गरज नाही. नाही मी स्टूल घेऊन येते शेजारून. पाहुणा आहे. थांबा थांबा थांबा. हे घ्या बाबा, बसा. थांबा मी पाणी देते. जागा छोटी आहे तशी, पण तू नेटका लावलायस सगळा संसार. मी येतो. अहो काय? काय झालं? कुठे चाललं? ते गेले की सांगा, येतो. अधिपती तुम्हाला शपथ आहे माझी. थांबा. बाबा आहेत तुमचे. थांबा. अक्षरा, मी खरंच मनापासून म्हणालो, या जागेत सुद्धा संसार छान लावलायस तू. पण मला बोलायचं होतं असं की ओंकार, ते दे तिला. अक्षरा ऐक, हे पैसे असू देत. मला माहिती आहे तुम्ही छान निभावाल सगळं याच्याशिवायही, पण अडी अडचणीला इमर्जन्सीसाठी लागलेत तर असावेत म्हणून देतोय. प्लीज ठेव. 484 कशाला घेऊन आले तुम्ही हे सगळं? का करताय असं? ओके उचल, पिशव्या उचल द्या. आधी उचल. अधिपती त्यासनी घरात निघताना सांगितलं होतं का नाही मदत बिदत काय करू नका? तेव्हा कळलं नाही तुम्हासनी, आता परत तेच करायलाय. अक्षरा, मी आधीही बोललो होतो की या अशा परिस्थितीत जास्त दिवस काढणं शक्य नाहीये. याचं ठीक आहे, पण तू आहेस ना सोबत. तू लक्ष्मी आहेस, सून आहेस आमच्या घरची. तुझी अशी आबाळ का करावी आहे ना? ते पैसे ठेव बाळा, असू देत. त्या पैसे घेणार नाहीत. ओके ठेव. त्या तुमच्या सुनबाई नंतर आहेत, आधी आमच्या पत्नी आहेत द्या. आणि त्यांची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहे. आम्हाला काय तुमच्या मदतीची गरज नाही. अक्षरा, मी तुझा सासरा आहे. तुला वडिलांच्या ठिकाणी आहे मी, त्या हक्काने देतोय. गरज नाही हो काय. आईसाहेबांनी सांगितलं कुणाची बी मदत न घेता 10 दिवस काढायचे. आम्ही ते तसेच काढणार. त्याच्यात काय बदल होत नसतो. तुमची काय मदत नको आहे कुठली आम्हाला. घेऊन जाऊ ते पैसे, घेऊन जाऊ. आमचं आम्ही कमवणे, आमचं आम्ही खाऊ. घेऊन जाऊ. अक्षरा, हा टोकाचा हट्ट चाललाय फक्त. हे सगळं करायची गरज नाहीये अक्षरा. अक्षरा, कायद्यात सुद्धा पळवाटा असतात ना.
आणि ही तर फक्त एका घरची प्रथा आहे. तू ऐक माझे, पैसे असू देत. अजिबात पैसे घेणार नाहीत त्या. अक्षरा, किमान तू माझं ऐकशील? नाही बाबा, मी पण नाही घेऊ शकत. अधिपती म्हणतात ते बरोबर आहे, आम्ही यातलं काहीच नाही घेऊ शकत. बाबा, हा त्यांचा एकट्याचा निर्णय नाहीये, मलाही असंच वाटतं. आणि मी तुम्हाला घरातून निघताना काय सांगितलं होतं, आम्ही कुणाचीही मदत घेऊ शकत नाही. आमची परीक्षा आहे ना बाबा, आम्हाला देऊ द्या. आणि तुम्ही आला तिथे आम्हाला भेटलात, आम्हाला खरंच खूप बरं वाटलं. तुमचा आधार वाटला आम्हाला बाबा, पण हे नाही घेऊ शकत आम्ही. मला सांगा, तुमचा आमच्यावर विश्वास आहे ना? नाही, विश्वास आहे, विश्वास तुमच्यावर आहेच बाळा. मग बास, तुमचा विश्वास आहे ना बाबा, मग सगळं ठीक होईल. आम्ही मॅडमने जो शब्द दिलाय ना बाबा, तो आम्हाला पाळू द्या. आता हे 10 दिवस जसे ठरले तसेच आम्ही घालू.